नमस्कार. मी गीतांजली लंगोटे आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत करीत आहे. लाखात एक आमचा दादा यामध्ये जेव्हा गावच्या 3 माणसांना घेऊन जीपमध्ये वरुण औंध गावाकडील तिकडे वळू असं काहीतरी गाव आहे, तिकडे तेजूच्या बैठकीसाठी पुढच्या लग्नाच्या बैठकीसाठी ते गेलेले असतात. आणि मग जेव्हा डॅडीने आपापल्या त्यांच्या मनात काहीच नसतंय हुंडा वगैरे घेऊन लग्न करायचं, पण त्यांच्यामध्ये हाव निर्माण करतो हुंड्याचा तो डॅडी असतो. आणि ती बाई म्हणते की मी माझ्या परवा आत्याच्या मुलाच्या लग्नात गेलते, तर त्या ठिकाणी त्यांनी ना 10 लाख रुपये दिलेले आहेत कॅश, आणि एक 6 तोळा मुलीच्या अंगावर सोनं घातलेले आहेत, आणि एक बाईक पण दिली 2 व्हीलरचं. असं ती जेव्हा म्हणते, मग तुम्हाला काय मला काय पाहिजे ते समजलंच असेल. असं जेव्हा म्हणलं, तो मधला व्यक्ती असतो तो म्हणतो खूप जास्तच होते ते पैसे, आपलं तर असं काही ठरलं नव्हतं, असं मध्यस्थी पण म्हणतात ते हुंडा वगैरे असं काही. पण ते तुमचे कोण मामाच बोललेत ना तेजूचे, असं ती बाई म्हणते. असे बोलत असतानाच आतून हाक मारतो तिचा नवरा, किचनमध्ये तो पोहे आणि चहा झालेला घेऊन जा, तुम्हीच आता केलात, तुम्हीच बाहेर घेऊन या. ए बाई मी तुझे पाया पडतो, माझं जरा तरी इज्जत ठेव, असं मुलाकडचा तो माणूस मुलाचा बाप म्हणतो. आणि मग ती घेऊन येते, आणि तेव्हा त्यांचा बाप कपडे घालून मग बैठकीत येतो. काय म्हणतात, चला पाहुणं बोला. तर ठरल्याप्रमाणे जर देत असाल तर बोला असं आबाई म्हणते, मध्ये बोलते, नाही तर तुमचं तुम्ही दुसरं बघू शकता असं ती म्हणते डायरेक्ट. आणि मग थोडंसं विचार केल्यासारखं करतो आणि होकार देऊन टाकतो तो डायरेक्ट सूर्य दादा. आणि घरी सगळी शांत असतात, आणि खांबाला धरून बसलेला, अशा खांबाला जो बसलेला बाप दाखवलेला आहे. आणि तेजू अभ्यास करत असते, धनू पण, आणि भाग्यश्री उभारलेली असते, आणि जी राजश्री असते ती मशनीवर शिवत असते काहीतरी. तर सगळ्यांचं मूड हाफ झालं असतं. तो म्हणतो तुम्हाला काहीतरी मी सांगणार आहे, सांगा म्हटलो मी आत्ताच, मी बैठकीला जाऊन आलो होतो व्यंकटेशरावांच्या, म्हणजे तेजूच्या जे होणारा नवरा आहे ना त्याच्याच आत्ताच मी जाऊनच आलो होतो, तर सांगा म्हणलं, तो मनाचाच मूड छान दिसे ना, तर असू दे. मग तेजी हळद उठते, मशनीवर राजेश्री पण उठते, आणि काय सांगणार आहे सूर्यदादा म्हणून उत्सुकतेने ती सगळेजण उत्सुकता लागलेली असते त्यांना. आणि मग बघितलं तर काय असतं की गुड न्यूज असतं की मी तेजूचं लग्न ठरवून आलेलं साखरपुडा परवा दिवशी, म्हणजे 31 तारखेला आहे, असं सगळेजण खुश होते. तर पण बाप म्हणतो जे मला करावं लागतं ते तुला करावं लागत आहे. बाप खूप दुःखी असतो, सगळं जबाबदारी फक्त एकावरच पडलेल्या असल्याकडून. तिकडचं झालं, त्यानंतर ना हे तो इकडे निंबाळकडकर येतो, म्हणजेच डॅडीकडे येतो, आणि लग्न ठरवून आलो 31 तारखेला असं सांगतो तो. तर काय चांगलीच गोष्ट आहे ना, तुझ्याकडनं काही हुंडा वगैरे घेतला नाही तर. असं तो बरोबर ना म्हणतो, तुमच्याकडनं डॅडी काय लागवायचं, 10 लाख रुपये द्यायचे कॅश, असं तसं तो सगळं सांगितल्यानंतर ना मग त्याकरताच मी इथं आलेलो. आज गावची चिठ्ठी खोलल्या जातं ना, आणि मला त्या पैशाची खूप गरज आहे डॅडी, मला पैसे द्या प्लीज. तू तर घरचा आहे असं करत करत डॅडी त्याला थुक्का लावत असतात. मग त्या ठरल्याप्रमाणे तू घरचा आहे असं म्हणतात. पण जेव्हा बैठकीत भरपूर लोक असतात, जमा झाले असतात,
तर तेव्हा सगळेजण म्हणत असतात की 5%, 6%, 7% असे वाढवत असतात. तू घेऊन टाक पैसे असं म्हणलेलंच डॅडी बरोबर ना. पण सगळ्यांना पण पैशाची गरज असते आणि तिकडून तिने आतुरतेने तिने माझ्याकडे बघेल, सूर्यदादा माझ्याकडे बघेल म्हणून ती तिकडून लक्ष देत असते खिडकीतनं, पण सूर्या काय बघत नसते. ती काहीतरी इशारा करत असते. इतकं त्याला कर्ज देणं होणार नसतं, जरी कर्ज घेतलं इतका टक्का त्याला देणं होणारच नसतं. आणि मग काय होतं माहितीये का, आणि मग तिचं लक्ष जात नाही. ते उरलेल्या उद्याच्या भागात आहे. त्याच्या आधी मग तिकडचे पाहुणे येतात का, एंगेजमेंट ठरलेलं इकडचे ते हिचं तुळजाचे, आणि मग ती पहिला चहा देते ती सूर्यदादाला. त्यामुळे तिला तिचं हे असलं वागणं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला आवडत नाही. आणि तो घरी जाऊन सांगतो की त्याच्या भावाला, मला ते तुळजाने सतवलेलं आहे, त्रास दिलेला आहे, असंच ते चहा सूर्याला पहिला दिलेला आहे त्यांच्या घरच्या नोकऱ्याला आणि मला नाही दिली, असं जेव्हा सांगतो तेव्हा भाऊ पण नाराज होतो. आणि इकडचा भाग दाखवला आहे म्हणजे आज एपिसोड भयंकरच आहे. जेव्हा तो स्टँडवर बस स्टॉपवर जेव्हा थांबवतो आणि तेव्हा थांबवल्यानंतर तेव्हा कळतं की तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो तेजूला. तर तेजूवर प्रेम करत असतो डॅडीचा पहिला मुलगा. आणि मग तो तिकडे बघतो की तिला कोणता तर मुलगा बोलत आहे, तिला सहन होत नाही. तो तिला त्या मुलाला इतकं धुवून काढतो त्याच्या अंगाचे कपडे काढून पूर्ण त्याला तिथं धुवून काढतो. मुलीला छेडतोस का. आजचा भाग खूपच डेंजर आहे, आज बघण्यासारखं आहे. आज वार शनिवार आहे, तर शुक्रवारचा एपिसोडचं सांगितलेले आहे. पण एक लाईक करत जावा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन घंटी दाबा, जेणेकरून तुमच्याकडून पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल. आणि कमेंटमध्ये लिहित जावा, काही ना काही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्लीज सपोर्ट असू द्या. बाय, धन्यवाद.